माचा जन्मदिवस असतो आणि त्या निमित्ताने दरवर्षी माला अभिवादन करायला आम्ही इथे येत असतो। तसंच आज अभिवादन केलेलं आहे। आज 6 जानेवारी आहे आणि नंतर 23 जानेवारी हा माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस। यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचं शिबिर हे नाशिकला होणार आहे आणि त्याच संध्याकाळी 23 जानेवारीला अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभासुद्धा आम्ही घेणार आहोत। एक आनंदाची गोष्ट अशी आहे की 22 जानेवारीला इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि जवळपास 25-30 वर्षांनंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला। त्या राम मंदिराचं लोकार्पण होतोय आणि म्हणून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्येच आणखीन एक मंदिर आहे, ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता। राम हा माझा सुद्धा आहे, आमचा सुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं। त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ। साधारणतः 6:30च्या सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर एक 7:30च्या सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते। त्यांच्या त्या वास्तव्याने पुनीत झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 7:30ला गोदातीरी एक मोठी महाआरतीसुद्धा घेणार आहोत। आपल्याला या निमित्ताने मी हे सांगतोय कारण 22 जानेवारीला कोण कोण जाणार, कोणाला आमंत्रण येणार, कोण जाणार कोण येणार याच्यात मला अजिबात हे नाही, कारण हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे। माझी एकच विनंती मी काही दिवसापूर्वी पण केली होती की राम मंदिराचं लोकार्पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा, त्याला राजकीय रंग येऊ नये आणि नंतर ज्या वेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येला सुद्धा आम्ही जाऊ, पण आत्ता मान पान याचा कोणी एक विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे, तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे। मी आता बोललो त्याच्यामध्ये सगळे खुलासे आले। पावनगड इथलं जे अतिक्रमण होतं ते हटवण्यात आलेलं आहे, कसं बघताय? 23 तारखेला नाशिकला अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी म्हणजे दिवसभर शिवसेनेचं शिबिर सुद्धा होणार आहे।